लेखक अनिल सहस्रबुद्धे लिखित प्रवरा परिक्रमा व अगस्त्य या ग्रंथाच्या हिंदी अनुवादाचे प्रकल्पपूर्ती व ग्रंथप्रकाशन सोहळा अतिशय दिमाखात संपन्न झाला। अकोले शहरातील अगस्ती ऋषी आश्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भूतपूर्व अध्यक्षा तथा कवयित्री व ज्येष्ठ लेखिका डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले। त्यांच्या संबंध कार्यकर्तृत्वाच्या मागे प्रवरेचं पाणी हे एखादी म्हणजे गोष्टीची मला पुष्कळदा असं वाटतं की आपल्या समोर असणारं झाड आहे ते त्याचं खोड त्याच्या फांद्या त्याची पानं फुलं एवढ्याच विस्तारापुरतं नसतं। जमिनीखाली त्याची मुळं जी विस्तारात गेलेली आहे ती मुळं कुठल्या मातीतून काय शोषताय आणि कुठल्या पाण्यापर्यंत ती पोहोचलेली आहे ती त्याच्या रचनेची कोठार आहे। तसं सहस्रबुद्ध्यांच्या कामामागे आणि आत्ताच्या कादंबरीमागे मी या भूमीमध्ये त्यांची जी मुळं प्रवरेच्या भूमीमध्ये उपस्थित गेलेली आहे त्याच्यातून आलेले हे रचनेची कोठार आहे, ते रसांचे स्रोत आहे असं आपल्या लक्षात येईल। त्या अगस्त्यांचं सगळं कार्यकर्तृत्व हे या प्रवरेच्या जीवनरसावरती पोचलेलं कार्यकर्तृत्व। आणि प्रवरा तर मी म्हटलं तसं पुराणांनी सांगितलेली अमृतवाहिनी आहे। काळगाव टोक्यापर्यंत इथे राहूचं जड पडलं, काया पडली, तिथे त्याचं डोकं पडलं असं म्हणत आपण ग्रामनामांची व्युत्पत्ती ही लोकसंस्कृतीमध्ये सांगितली जाते आणि त्याचं भाविकांना खूप महत्त्व वाटतं। हे खरं आहे की आपण त्याचा एक वेगळा अन्वय अर्थ आपल्यापुरता लावून घेतो की देव आणि असुर या दोन आपल्यासाठी संकल्पना असतात। मनात श्रद्धाळू माणसाला ते देव आहेत आणि ते असुर आहेत असं म्हटलेलं असलं तरी नास्तिकाला किंवा ज्याच्या जवळ तेवढी श्रद्धा नाही त्यालाही या दोन संकल्पना म्हणून भावल्या पाहिजे, कारण ही जीवनाची दोन रूप आहेत, चांगलं आणि वाईट। तेव्हा ही सगळी भूमी जी आहे ही देवांनी सद्विचारांच्या पेरणीसाठी निर्माण केलेली भूमी आहे असं आपल्या लक्षात येईल। आणि म्हणून असुरांचं निर्धारण, कलत्वाचं निर्धारण हे झाल्याचे पुन्हा इथे प्रवरेचं फुलं वागवत आहे आपल्याला। रतनगडावर इथे इतक्या जवळ अकोल्याच्या प्रवरा उगम पावते की इथे आले आणि अगस्त्य मुनींनी डोळे उघडले तेव्हा तो प्रवाह पाहिला आणि अंतर्ज्ञानाने जाणलं की ही विष्णूच्या अंगुष्ठ पर्वापासून आली आहे म्हणून परवरा म्हटलं त्यांनी। प्रवर रस म्हणजे श्रेष्ठ रस जे ज्यातून महत्व आहे अमृत रस ती प्रवरा म्हणून प्रवरा। मी आत्ताच म्हटलं की ही नामव्युत्पत्ती ही आपल्याला एका नव्या आध्यात्मिक अर्थाकडे घेऊन जाते आणि तो अर्थ तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपण बाळगला पाहिजे, बाळगला पाहिजे असा एक अर्थ आहे जो एरवी आपण प्रवरेच्या परिक्रमेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे असंही मला वाटतं। या प्रवरेची ठिकठिकाणची सांस्कृतिक काय जी समृद्धी आहे किंवा सांस्कृतिक महात्म्य आहे त्या निराळ्या ठिकाणाची ही तर परिक्रमेमध्ये सांगितली जातीलच, पण मला असं वाटतं की ज्या लिखित परंपरेला मौखिक इतिहासालाही प्रवरेने जन्म दिला या दोन्ही गोष्टींचं महत्त्वही आपण सगळ्यांनी सांगायला पाहिजे। म्हणजे महालया महात्म्य असं किंवा निधिवा असं महात्म्य म्हणूया आपण हे भाषाचं ते महात्म्य असो किंवा बेलापूरच्या गोविंद केशव गोविंद महात्म्य असो यासारख्या महात्म्यांचा नव्या पद्धतीने अभ्यास हा होण्याची ही गरज आहे। आज मी माझ्या वडिलांच्या सगळ्या पुस्तकांचा ठेवा सांभाळण्यासाठी जो एक न्यास निर्माण केलेला आहे डॉक्टर राजचंद ढेरे संस्कृती संशोधन केंद्र, त्याच्यामध्ये आता टांगे सरांची कन्याजीचा आपण नंतर प्रसारात ऐकणार आहोत की मधुराही माझ्याबरोबर काम करते आहे। त्यामध्ये PhD करणाऱ्या दोघी जणी आपल्या नासाच्या सहकार्याने पण अर्थात दुसरीकडे विद्यापीठांमध्ये त्यांनी घेतलेले हे विषय आहेत। त्याच्यात एक महालया महात्म्य आता नेवाशाचं महात्म्य घेतलेलं आहे। तेव्हा नव्या दृष्टीने या महात्म्यांची पुन्हा एकदा चिकित्सा आणि ते लोकांच्या समोर येणं हे पण आवश्यक आहे। शास्त्रशुद्ध पद्धतीने नव्या अभ्यासकांनी त्याच्याकडे वळण्याची गरज आहे असं मला वाटतं।
प्रवरेच्या काठचं म्हणजे गोदाप्रवरा संगमावरचं नेवासे हे तर तुमच्या माझ्यासाठी इतकी मोठी पुण्यभूमी. पुष्कळदा असं वाटतं की एकेकाळी 700-800 शतकात म्हणजे 700-800 वर्षांपूर्वी जे अकल्पनीय अशी गोष्ट तिथे घडून गेली. ज्ञानेश्वर 16 वर्षांचे होते का ज्ञानेश्वरी सांगताना 21 वर्षांचे होते का 80 वर्षांचे होते हा वाद बाजूला. त्या माणसाचं वय कितीही असो त्यांनी त्या पैशाच्या खांबाला टेकून जे सांगितलं तो चमत्कार पुन्हा घडणं नाही तर विलक्षण. आणि केवळ ज्ञानेश्वरी सारखा एक तत्वज्ञानात्मक ग्रंथ त्यांनी सांगितला. त्यांनी गीतेचं तत्वज्ञान मराठीत इतकं साधं नाही हो. काळाचा विचार केला तर ते सगळं ज्ञान संस्कृतात होतं. दिवसभर काम करून सगळा समाज बहुजन समाज सगळा जो दमून भागून आपल्या दैनंदिन कामामधून परत यायचा त्या माणसांना दिलासा देईल, त्या माणसाला आयुष्याची उभारी देईल, त्या माणसाला जगण्याला त्याचं जीवनमान वर उंचावणारं, मानसिक त्याचं आंतरिक आयुष्य समृद्ध करणारं असं काहीतरी मिळालं पाहिजे. आणि गीतेसारखं तत्वज्ञान जे या देशामध्ये जन्माला आलं ते केवळ संस्कृतात आहे म्हणून ते माणसांच्या पर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वरांनी गीता टीका भावार्थ दीपिका लिहिली नाही, सांगितली. मौखिक परंपरेने एक 9000 ओव्यांचा महाग्रंथ निर्माण होतो. हा चमत्कार याच प्रवरेच्या गोदेच्या काठी झालेला. आणि ते सांगता सांगता ती समोरची साधी ग्रामीण भोळी बाबडी माणसं असतील काही शेकड्यांनी बसलेली समोर, मला असं वाटतं की एक एक ओवी घ्यावी आणि आज सुद्धा माणसं असं म्हणतात की ती एकतरी ओवी अनुभवावी, कारण त्याचा अर्थ लावता लावताच माणसाचे आयुष्य जातात. तर असं जर घडत असेल की त्या माणसांना ते समजावून सांगण्यासाठी नाना बरीचसे दृष्टांत द्यावे, त्यांच्या आयुष्यातले द्यावे. हा संन्यासाचा मुलगा आणि स्वतःही संन्यासीच असलेला संसाराचा अनुभव नाही पण तुमच्या माझ्या आयुष्याशी संबंधित असे सगळे अनुभव सांगत सांगत त्या ओव्यांचा अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. आणि इतकं अवघड आहे की जे अदृश्य आहे, ज्या संकल्पना सांगायला अवघड आहे त्या इतक्या सोप्या करून सांगणं हे अवघड आहे. साक्षात्कार झाल्यानंतर माणसाने आपल्या आपल्या संन्यास धर्मात किंवा आपल्या आपल्या त्या स्थितीमध्ये राहणं हे काही नवलाचं नाही. पण त्यानंतरही समाजासाठी पुन्हा एकदा वळून येणं आणि आपल्याला जे जाणवलेलं किंवा जे समजलेलं आहे ते पुन्हा त्यांच्यासाठी सांगत राहणं ही किती मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे अगस्त्यांपासून आहे की यासाठी ते ऋषीमुनी आपल्यामध्ये राहिले, यासाठी त्यांनी आपल्याला उंच करण्याचा प्रयत्न केला, आपले आयुष्य वर नेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी जे जे केलं ती एक ज्या प्रकारची एक आपल्याला सांस्कृतिक समृद्धी मिळालेली तो धागा तो रस या प्रवरेने आपल्यापर्यंत आजही आणलेला आहे. पण पुष्कळदा असं होतं जसं नदीचं पाणी गळगळ होतं. एकेकाळी ते प्रवरेची लोककथा आणि कोणीतरी लेखनामध्ये पण म्हटलेलं आहे की आपण त्या कथेचा असा अर्थ घेऊया की कोणीतरी एक बाई जिच्या वाट्याला खात्या गायी आल्या ती गवळण, त्या गायीने तिला सांगितलं की प्रवरेवर जा आणि तुझ्या दुधाच्या कासंड्या भरून आण. आणि ती दूध प्रवरेचं पाणी म्हणजे दूधच होतं तिच्यासाठी, की त्याच्या कासंड्या भरून आणल्या दुधामधाच्या झाल्या. तेव्हा इतकं शुद्ध पाणी प्रवरेचं होतं असं आपण म्हणूया नेता. तेव्हा आता ते गढूळ करून टाकलेलं आपण पाणी. एका बाजूला आपणच आपल्या भोवतीचा परिसर, ज्या नद्यांच्या काठाने वन्यजीव असतील, टेकड्या असतील, कुर्ण असतील, देवराया असतील, पशुपक्षी असतील, वनस्पती असतील, हे सगळं आपल्या भोवतालचं जे सृष्टीने निर्माण केलेलं जीवन आहे त्याचा खरं म्हणजे आपण एक घटक आहोत. आपण उपभोक्ता आणि सत्ताधारी नाही हे आपण विसरून जातो. आणि म्हणून या परिसंस्था या जैविक साखळ्या आपण तोडत फोडत जातो आणि विचारही करत नाही की आपल्या कृत्यांचा परिणाम काय होणार. या परिक्रमेच्या निमित्ताने नाव्यांनी मला
फार छान वाटलं की त्यांनी अगदी 2-4 मिनिटांमध्ये त्यांनी नेसून नदीच्या निमित्ताने आपल्या समोर जर ठेवलं, त्या प्रकारेही या परिक्रमेमध्ये घडलं पाहिजे की यासाठीची परिक्रमा आहे की अरे या नदीने जे निर्माण केलेलं आहे ते जगवा, ते सांभाळा आणि त्यातच तुमच्या समृद्धीचीही रहस्य दडलेली आहे. म्हणजे हे त्या नदीसाठी नाही करायचंय तुम्ही, तिला तर गरजच नाहीये, ती शेकडो वर्ष हजारो वर्ष वाहत आली आणि यापुढे वाहत आहे. पण एखाद्या कोणीतरी मला वाटतं आरवीच्या म्हणजे मला वाटतं हेरप्पा कुलकर्णींनी दिलेल्या लेखात त्यांच्या उदाहरण असेल की त्यांनी आपल्या गावाच्या पुरता तरी त्या नदीतला गाळ उपसला, तिला स्वच्छ केलं आणि गावकऱ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये त्यांनी आणला. तेव्हा या प्रकारे नदीकडे पाहणं, तिचा आपल्याच कल्याणासाठी म्हणून तिने निर्माण केलेलं जे जे आहे ते सांभाळणं, ते अधिक शुद्ध कसं राहील याचा विचार करणं आणि आपल्या आयुष्याशी जोडून घेत एक निसर्गसंवादी जीवन जगण्यासाठी माणसांच्या वृत्ती प्रवृत्ती तयार करणं, त्यांची मनोभूमिका तयार करणं याची गरज आज आहे. म्हणून परिक्रमा ही एका बाजूला तुम्ही तिचा जो आध्यात्मिक स्तर आहे, आध्यात्मिक म्हणजे तिचा आग्रह तर करलाच पाहिजे. कारण याचं कारण असं आहे की सगळ्या भौतिक जगाकडे आज पाहिलं तर एक प्रकारचं सांस्कृतिक सपाटीकरण आपण अनुभवतो आणि त्यामुळे आजच्या या सपाटीकरणाच्या काळामध्ये आपापल्या छोट्या छोट्या परिसरामधल्या ज्या सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत तीच नष्ट होत चालली आणि आपण एका वैश्विक संस्कृतीचे नागरिक असं म्हणताना आपलं हे सजीव रंगीबेरंगी जिवंत असं जग ते मारत आपण आपलं खाणं पिणं, आपले वस्त्र प्रावरण हे सगळं विसरून आपल्या भोवतालचा सगळा परिसर, त्याच्या गरजा आणि त्याच्याशी जोडलेलं आपलं आयुष्य हे सगळं विसरून आपण एका वैश्विक अशा बाजारपेठेचे ग्राहक किंवा विक्रय वस्तूच म्हणूया असे होऊ पाहतो. आणि संस्कृती ही आपल्यासाठी शोकेसमध्ये ठेवण्याची गोष्ट नाही की मग ते म्युझियममध्ये ठेवायची, ते त्या प्रकारचे कपडे घालायचे आणि एथनिक बनायचं, आपण ट्रॅडिशनल डे साजरे करायचे, आपण फक्त हेरिटेज वॉक करायचे, आपण परिक्रमा करतो म्हणून एक ट्रिप करून यायची. या सगळ्याच्या पलीकडे आहे परिक्रमा. ही परिक्रमा म्हणजे केवळ नदीची परिक्रमा नाही, ही आपल्या सांस्कृतिक संचिताचीच परिक्रमा आहे. परिक्रमा करताय ही कोणीच तुमच्या सांस्कृतिक संचिताची परिक्रमा करते. मला असं वाटतं की हे जे गरज आहे त्यावेळेला प्रवरा ही अमृत वाहिनी आहे या शब्दांचे अर्थ माणसाला कळायला लागते. आणि एका नदीची गोष्ट ही 10 नदीकाठच्या माणसांना समजली तर दुसऱ्या नदीची ही गोष्ट होऊ शकते. आणि आजपर्यंत माणसं ही अशा मौखिक गोष्टींनीच शहाणी होत आलेली आहे. लिखित शब्द फार उशिरा जन्माला आले, त्यांची परंपरा अगदी अलीकडची आहे. शेकडो हजारो वर्ष माणसं गोष्टी सांगत आली आणि गोष्टींमधूनच शहाणपण शिकत आली. तेव्हा मला असं वाटतं की आपण या प्रवरेची गोष्ट एक नव्याने लिहूया, त्या परिक्रमेच्या निमित्ताने नव्याने सांगूया, नव्याने निर्माण करूया किंवा रचूया. आणि त्या नदीची गोष्ट आहे ही आणखी 10 नद्यांची गोष्ट होईल महाराष्ट्रातल्या. असं झालं तर मग आपण सगळेजण गोष्टी सांगणारे आणि गोष्टी ऐकणारी माणसं म्हणून स्वतःला सार्थ करू शकतो. त्यासाठी म्हणून आजचा सोहळा आणि ही पुण्यभूमी ही आपल्याला प्रेरक करावी एवढी इच्छा व्यक्त करते आणि